जय महाराष्ट्र मित्रांनो, मुंबईतून सुरुवातीलाच महत्वाची बातमी आता समोर येऊ लागली आहे. शिंदेगडातील नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे परतणार. मुंबईत काय चाललंय? महापौर पदासाठी गुड वाढलं. सविस्तर बातमी आता आपण जाणूया. मुंबईत एकनाथ शिंदेंनी त्यांच्या 29 नगरसेवकांना ताज अँड लँड हॉटेलमध्ये कोंडल्याची सर्वात मोठी अपडेट. संजय राऊतांचं या संदर्भात मोठं विधान. तर भारतीय जनता पार्टीचा मुंबईत टांगा पलटी करण्यास ठाकरेंकडून सुरुवात. मित्रांनो, नेमकी काय आहे अपडेट? पडद्याच्या पाठीमागे काय चाललंय? या घडीची सगळ्यात मोठी बातमी. उद्धव ठाकरेंनी या सगळ्या बातम्यांना दिलाय सगळ्यात मोठा विश्वास. सविस्तर बघूया. महत्वाची बातमी. मुंबईमध्ये झालेल्या काल महत्वाच्या मीटिंगमध्ये अतिशय महत्वाची बातमी आता समोर आली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन थेट उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. आणि या चर्चेच्या नंतर संजय राऊत यांनी आज सगळ्यात मोठा खुलासा करत मुंबईच्या राजकीय वातावरणामध्ये आता गरमागरम सुरू केली आहे. यातच देवेंद्र फडणवीस यांचा दावोस दौरा. फडणवीस दावोस दौऱ्यावरती गेले असताना मुंबईमध्ये मात्र भारतीय जनता पार्टी आणि शिंदेगडामध्ये सगळ्यात मोठी खळबळ आणि वाद चव्हाट्यावरती आल्याची चर्चा दिसून येते. मुंबईमध्ये एकनाथ शिंदेच्या नगरसेवकांना भाजपने पाडले का, असा कुजबूज आवाज सध्या शिंदे गटातील बहुतांश पडलेल्या नगरसेवकांमध्ये आता दिसून येऊ लागलाय. आपल्याला मुद्दाम पाडत मुंबई महापालिकेचा महापौर भाजपला करायचा होता का, असा संशय सध्या काही शिंदेगडातील नगरसेवकांना आता येत असल्याची देखील बाब समोर येत आहे. मुंबईत शिवसेनेशिवाय कुणाचाही महापौर नको, अशी शिंदेगडातील निवडून आलेल्या नगरसेवकांची माहिती असल्याची सगळ्यात मोठी अपडेट समोर येत आहे. मुंबई ही शिवसेना प्रमुखांची आहे. मुंबईत इतर पक्षाचा महापौर नको असं निवडून आलेल्या शिंदे गटाच्या नगरसेवकांना मुंबईत वाटत आहे. त्यामुळेच आज शिवसेना नेते आणि संजय राऊत यांनी मुंबईमध्ये सगळ्यात मोठं वक्तव्य करून भाजपला मात्र सध्या झोपेच्या सोंगातून उठवलंय. भाजपाची झोप उडाली आहे. मुंबईत शिवसेना प्रमुख हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची यावर्षी जन्मशताब्दी आहे. जन्मशताब्दीच्या निमित्ताने मुंबईमध्ये बाळासाहेबांच्या विचारांचाच महापौर मुंबईत व्हावा, अशी शिंदेगडाचे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा आहे. त्यामुळे मुंबईमध्ये महापौर करायचा आहे तर तो शिवसेनेचाच महापौर व्हावा, अशी अनेक नगरसेवकांची मुंबईत इच्छा आहे. या वर्षी तरी किमान शिवसेना प्रमुखांच्या जन्मशताब्दी निमित्त तरी मुंबईमध्ये मराठी महापौर व्हावा, शिवसेनेचा महापौर व्हावा, अशी मागणी मुंबईमध्ये जोर धरू लागलेली आहे. आणि या सगळ्या घडामोडींच्या पाठीमागे उद्धव ठाकरेंनी देखील काल म्हटलंय की देवाच्या मनात आलं तर आपलाही महापौर मुंबईमध्ये होऊ शकतो. आणि पडद्याच्या पाठीमागे नेमक्या कोणत्या घडामोडी आहेत ते देखील आता आपण पाहणारच आहोत. मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांनी आता मात्र भाजपची पूर्णतः गोची केली आहे. आपल्या 29 नगरसेवकांना ताज अँड लँड हॉटेलमध्ये कोंडून आता महापौर आमचाच व्हावा, अशी आपल्या ज्येष्ठ नेत्यांना भाजपकडे पाठवून थेट मागणी केली आहे. त्यामुळे शिंदेगडाचा महापौर होण्यासाठी आता त्यांनी पूर्णपणे फिल्डिंग लावल्याचं मुंबईत चित्र निर्माण झालंय. मुंबई सारख्या मोठ्या शहराकडे आता शिंदेगड आशेने पाहू लागलाय आणि भाजपला मात्र कोंडीत पकडण्याची त्यांनी एकही संधी सोडलेली नाही. सगळे सत्तेमध्ये असताना इकडे मात्र उद्धव ठाकरेंनी शिंदेगडाचे काही नगरसेवक आपल्याकडे येत आहेत का, हा देखील सध्या कुजबुजीचा विषय अखेर आता समोर लावला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलंय की जरी कोणत्याही नगरसेवकांना तुम्ही कोंडून ठेवलं तरी त्यांच्यापर्यंत संदेश होण्याची आमची जबाबदारी आहे आणि आम्ही आमच्याशी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्या नगरसेवकांनी संदेश दिलेला आहे, असं मुंबईतून मोठं वक्तव्य करत शिंदेगडातील नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे परतण्यास तयार असल्याची धक्कादायक माहिती आता संजय राऊत यांनी मुंबईमध्ये प्रसार माध्यमांना दिलेली आहे. परंतु या बातम्या आता समोर येणार नाहीत.
पडद्याच्या पाठीमागे जे काय चालू आहे ते सगळं चालू आहे. फक्त 4 नगरसेवकांचा फरक आहे. भाजप शिंदे गट आणि आमच्यामध्ये फक्त 4 नगरसेवकांचा फरक आहे. हा फरक देखील संपुष्टात येऊ शकतो आणि आमचा देखील महापौर मुंबईमध्ये बसू शकतो. हे सगळ्यात मोठं धक्कादायक विधान संजय राऊत यांनी करून सध्या भाजपचा मुंबईमध्ये टांगा पलटी करण्यास आम्ही तयार आहोत असं सगळ्यात मोठं वक्तव्य त्यांनी केलंय. त्यामुळे 227 जागांच्या सभागृहात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती बहुमतात असली तरी पद वाटपावरून मात्र गूढ निर्माण झाला आहे. या सगळ्या गोष्टीवरून मातोश्रीवरून नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन करताना उर्वाच्या मनात आलं तर आपला महापौर होऊ शकतो असा सगळ्यात मोठा इशारा भाजपला दिलाय. मातोश्रीवरती नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन करताना उद्धव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरती टीका केली आहे. भाजपने कागदोपत्री शिवसेना संपवण्याचा दावा केला पण प्रत्यक्षात ते असफल झाल्याचं म्हटलेलं आहे. भाजपने विश्वासघात करून निवडणुका जिंकल्या, मुंबईला गहाण टाकण्याचा प्रयत्न केलाय असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय. मराठी माणूस हा विश्वासघात विसरू शकत नाही असे ते म्हणालेत. आमचे ध्येय आहे की शिवसेनेचाच महापौर निवडून यावा. देवाची इच्छा असेल तर ते घडेलच असा देखील उपरोधिक टोला भाजपला थेट दिलाय. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून चाललेल्या या सगळ्यात मोठ्या घोळानंतर एकनाथ शिंदेच्या नगरसेवकाने देखील आपला सगळ्यात मोठा आशेचा किरण जागवलाय. त्याने देखील म्हटलंय की उद्धव ठाकरेंशिवाय मुंबईमध्ये शिवसेनेचा देखील महापौर होऊ शकतो, म्हणजे शिंदेगडाचा महापौर आम्ही करणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बाळासाहेबांना सप्रेम भेट म्हणून, बाळासाहेबांना आदरांजली म्हणून मुंबईमध्ये शिंदे सेनेचाच महापौर होईल असं त्यांच्या खाजगीत नगरसेवकांनी म्हणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपची आता मात्र प्रचंड डोकेदुखी वाढली असून जर शिंदेगडाचा महापौर झाला नाही तर शिंदेगडाचे नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे परतणार का, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत येऊन शिवसेनेचा महापौर करणार का, याकडे मुंबईकरांचं लक्ष आता लागलेलं आहे. मुंबईमध्ये भाजपच्या एकूण जिंकून आलेल्या नगरसेवकांपैकी जवळजवळ 25 ते 30 नगरसेवक उत्तर भारतीय आहेत. त्यामुळे उत्तर भारतीयांचा मुंबईमध्ये वाढता जोर पाहता मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचे किंवा शिंदेगडाचे महापौर व्हावे अशी मुंबईतील बहुतांश लोकांची इच्छा आहे. या सगळ्या घडामोडी घडत असताना मुंबईमध्ये आता नेमकं काय घडतंय, पुढील आठवड्यामध्ये मुंबईचा महापौर ठरेलच, परंतु तत्पूर्वी पडद्याच्या पाठीमागे ठाकरे आणि संजय राऊत कोणती गेम खेळतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. शेवटी शिंदेगडाची भूमिका काय असेल हे आता लवकरच समजेल. परंतु सध्या मात्र भाजपा संकटामध्ये असल्याचं चित्र एकूणच मुंबईमध्ये दिसू लागलंय. मित्रांनो, यावरती प्रतिक्रिया द्या.